शंकर पाटील काय काम केले त्यांनी? सगळं कामं करतात ते आमच्या गावातली. तरी एक अनुभव जे बी कोणी बिमार झालं, कोणाला ॲक्सिडेंट झालं, ते अर्जंट येतो, त्याला फोन लावला का ते घेऊन जातो दवाखान्यात. तुम्हाला काय अनुभव आला? त्याचाच अनुभव आहे आम्हाला. कोण येणार आहे? शंकर पाटील येणार आहे गावात. आपलं नाव? सर्वर बेग मिर्झा. राष्ट्रवादी, शिवसेना, उभाटा, भाजपा यांचे उमेदवार उभा आहे सध्या. काय सध्या परिस्थिती आणि कसं वातावरण आहे? चांगलं वातावरण. कोणाचं वातावरण आहे? शंकर पाटलाचं खाली तर वर आमच्याला असल्यामुळे आम्ही त्यालाच मारणार आहे. काय शंकर पाटलांनी काय काम केलं? हे असेच मदतीला धावते, पुढं काही बरीला ते येते. काय काम केलं? कामं चांगली केलेली आहे. याच्या आधी पण ते सभापती होते. काय सभापतीच्या काळामध्ये तुम्हाला काय सारे अवजरं सारे भेटलेले आहे. सगळे भेटलेले? तुमची पसंती कोणाला राहील? आमची पसंती शंकर पाटलाला आहे. नाव शमशेर का शेर कपट आहे. कोणाचं वातावरण आहे इथं जळगाव? वातावरण तर सध्या उभाटाचं आहे. का बरं? का बरं? काय काम केलं? मुख्यमंत्री होते तर उद्धव साहेब बरं सारे काही कामं केले ते आहे ना. लॉकडाऊनमध्ये लोकांचं सहकार्य केलं असं आहे. आता इथं वातावरण इथं कोणाचं आहे म्हणून? वातावरण आमच्या गावात तेच राहणार आहे. हो का? हा, काय मेंबर- कामं केले गावामध्ये? पंचायत समितीचे मेंबर आहे आमचे. पहिले सरपंच राहील माणूस आहे, हां. अनुभविक माणूस आहे. तरी काही पहिलं काही नाही केलं तरी आता चालच भेटल्यावर निवडून आल्यावर ते काही करू शकता, आम्हाला ते इच्छा आहे. विश्वनाथ गाडेकर. सध्या इथं राजकीय वातावरण खूप तापलेलं गोलडगाव गटामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे. काय कोणाची पसंती आणि काय कोणाचं कामं चांगले आहे ते? पसंती माझी सभापती शंकर पाटील ठोंबरे यांना खूप कामं केलेले गावात. मंदिराचे करेले, सिमेंट रस्त्याचे करेले. आमच्या गावाची इच्छा आहे त्याला निवडून येण्याची इच्छा आहे. काय काय कामं केले अजून? कामं सिमेंट रस्त्याचे करेले, डीपीचे कामं केले, मंदिराचे कामं केलेले. आमची इच्छा आहे त्याला निवडून आणायची. इथून पुढे निवडून आले मी काम करणार आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी असे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. कोणाचं काम चांगलं आहे? शंकर का अच्छा काम था। काय काम केले? अरे बहुत कुछ भी कुटा नहीं करता, मौत मट्टी दुनिया काम को क्या करते, दौलत क्या करते, पर वो जहाँ है वहाँ है वो। अपन यहाँ बैठे तो यही जाएंगे अपने पास। सरपंच भी होके गया, सभापति होके गया आदमी, सभापति बनाना। सध्या गोलडगाव आणि तुमच्या जळगाव गावामध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे आणि महाविकास आघाडी पण आहे. काय सध्या वातावरण आहे तुमचे? तुम्ही एक तरुण असून तुम्हाला काय अनुभव इथला? हे जे जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन असतं हे पक्षापेक्षा कमी माणसावर जास्त लढलं जातं. आणि आमच्या जळगाव गावाचा आतापर्यंत इतिहास आहे. 15 वर्षापासून एक व्यक्ती शंकर पाटील ठोंबरे हे काम करत आलेले. आणि म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर विचारलं तर ते शंकर पाटील ठोंबऱ्यांना एक मतदान करायचं असं ते सांगतं. आणि राहिला विषय दुसरा, जिल्हा परिषद गणासाठी जे आहे तर 2-3 उमेदवार आहे, जे त्याची वेगवेगळी चॉईस आहे. परंतु आमच्या जळगाव गाणापुरतं सांगायचं झालं तर इकडं उभाटा गटाकून जे उभा राहिलेलं आहे शंकर पाटील ठोंबरे यांची सरशी दिसत आहे. त्याला कारण असं आहे की ज्या व्यक्तीसोबत त्यांचं जमत नसेल आणि त्याचे काही प्रॉब्लेम आले तरी ते माणूस सगळे कामं सोडून धावतो. कोणची दवाखान्याचे कामं असेल, कोणाचे ॲक्सिडेंट झालेला असेल, अर्ध्या रात्री फोन केला तो माणूस हजर राहणार आहे. आणि गावचं सरपंच राहिलेलं आहे, सभापती राहिलेलं आहे, कामाचा अनुभव आहे या दृष्टीने आणि सामान्यात मिसळणारा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कौल साध्य तरी जनतेच्या जास्त आहे. काय काय त्यांच्या कार्यकाळात भरपूर अशी कामं झालेली आहे. सांगायचं झालं तर प्युअर ब्लॉक असेल, मंदिराचं काम असेल आणि त्यांच्या मार्फत पाण्याची टाकी आणि बनगाव इथे आमचं धरण आहे बनगाववरती, तिथून ते जर सरपंच होते त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट गाडेजवळला म्हणजे डायरेक्ट पाईपलाईन आणून प्रत्येक गावाला पाणी म्हणजे गाडेजवळला प्रत्येक ठिकाणी पाणी पोहोचलेलं आहे, म्हणजे नळ दिलेले आहे. त्यामुळे गावाचे हिशोबाने म्हणा किंवा सर्कलमध्ये 15 वर्षापासून त्यांच्याकडेच आहे आणि आता पण त्यांच्याकडेच राहण्याचे चान्सेस जास्त आहे. वातावरण आहे निवडणुकीचं गोलडगाव गटामधून आणि जळगाव सर्कलमधून कोणाचं वातावरण आहे? तर 4 पक्ष आहे, राष्ट्रवादी, काँग्रेस आहे, शिवसेना 2 आहे, शिंदे सेना आणि उभाटा सेना आणि प्रहार पण आहे.
आहे ना. आणि भाजप आहे. आम्ही जनताला सगळ्यात जे आम्हाला हां जो विकास करणार आहे त्यालाच निवडून द्यायला पाहिजे जनतेनं. आम्हाला कसं पाहिजे हां. डाळीचा रेट पण 30 अशी आम्हाला किती पाहिजे 50 रुपये तरी व्हायला पाहिजे ना. हां हां आता जे निवडून येईल त्याने विकास काम करायला पाहिजे. त्यांना पण समजा जे चांगला उमेदवार आहे त्याला निवडून द्यायला पाहिजे. दगल भूत उड्या मारते ते काम करून त्याला नेमकी काय कोणाचं ते परिस्थिती आमच्या काय? खाली शिवसेनेचे जमात कोण शंकर काय काम करतो? काम तर कोणत्या आज घराच्या बलात येते कामाला ते इंजिनियर चोर पुढे तिथे राहून सांगते ते चांगलं किरे तर कापा द्यायला असे आणि जागेर मिळतो माणूस. म्हणजे गरीबाचे जण. गरीबाचा काय वळी आता तर गल शिगडं गल्लोगल्ली शिगडी ते कामाचे त्यांना ते पुरं गाव शिकणे तो काम करून 2दा माणूस येईल असं काही नाही. राठ घराचं कोणाला बोलला ते येऊ शकतो. सर्व समाज. सर्व सर्व ते असं काही नाही जातपात काही नाही त्याचं ते जे जातीत बोट घालून तिथे काय काम काय एखादं काम सांगा ना मला. काम 50